8ला 5 कमी 15 मिनिटात तरी निदान पोचलं पाहिजे. करायलाच प्रवास आहे आज. बस पण आला आता आपला. आपण डॉगेज होईल तिथे पमे आलाय इकडं गोट्या इकडं पारते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा आपला दौरा असणार आहे फलटणला. आपला CETचा पेपर आहे, दुसरा अटेम्प्ट आहे. तर सकाळच्या वाजता आता 6:45 आपल्याला पोहोचायचे 8:30च्या आधी. तर बघूया आता, निघूयात आपण. लाईन बघा तेवढी जवळजवळ एक 3 किलोमीटर तर लाईन असेल. सकाळ सकाळी जाऊ द्या आपण जाऊ. अजून 47 किलोमीटर आपल्याला पुढं जायचंय. काय पण करून आपल्याला 8:30च्या आधी पोहोचायचंय. आता 7:30 वाजले. माहित नाही कसं पॉसिबल होईल, पण जेवढं लवकर कव्हर होईल तेवढं करत आलं पाहिजे. चला जाऊया आता, बघत राहूया. आता आपल्याला लागलाय घाट आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो. हा बघा, असा पर्वत रांगा एकदम अशा दिसतात. अजून 29 किलोमीटर आपल्याला जायचंय. माहित नाही, आता 8ला 5 कमी 15 मिनिटात तरी निदान पोचलं पाहिजे. म्हणजे नाहीतर हॉल तिकीट वगैरे द्यायचं, परत त्याला टाइम जाणार 10 मिनिटं. तिथं आज चेकिंग करणार. कसं कव्हर होईल काय माहिती 15 मिनिटात 30 किलोमीटर. बघूया चला. तर आता आपण पडलोय कॉलेजच्या बाहेर. डायरेक्ट आता सातारला जाणार. सातारवरनं एक मित्राच्या भावाचं लग्न आहे बोईंजला. तिथनं बोईंजला जायचं सातारावरनं. त्यावेळेस एकटाच आहे. मागच्या वेळेस आता अभय CETच्या एक्झामला, तेव्हा एवढं काय वाटत नव्हतं. आणि एकट्याला एवढं प्रवास करणं, त्यात घाट वगैरे आहे, एकटं ड्रायव्हिंग करणं. आता इथनं परत सातारला जाऊन परत बोईंजला जायचं. करायलाच प्रवास आहे आज. आता आज जाऊया डायरेक्ट सातारला, भेटूया, बघू रस्त्यात काय काय होते, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता भरपूर ऊन पण आणि सकाळपासून आपण काय खाल्लं पण नाही. आपण खाल्ल्यापेक्षा मीच आता खायचं खाल्लं पण नाही, त्याच्यामुळे जरा म्हणलं रस्ते एकदम भारी आहे. सावली पूर्ण जरा रस पण आला आता आपला. आता मस्त प्यायचा आणि डायरेक्ट सातारा. डायरेक्ट सातारला भेटूया. तर मित्रांनो आता 5 मिनिटापूर्वी माग आपण इथं ऊस प्यायला थांबलेलो का नाही, तिथं तर पूर्ण ऊन होतं आणि आता पूर्ण आभाळ आलंय, पाऊस पण पडायला लागलाय, वारं पण भरपूर सुटले बघा. तर का असाच थांबले, पाऊस पडायला लागला परत आपल्याला थांबायला लागणार. पुढं अजून आता आपण ऑलमोस्ट कोरेगावमध्ये पोचले. आणि कोरेगावमध्ये इतका पाऊस पडलाय का नाही. अजून सातारामध्ये जायचं तोपर्यंत अजून पाऊसच आहे. आता पण चालू आहे. भिजत आता जायला लागणार आहे बघा. तर मित्रांनो जवळजवळ एक तासभर थांबायला लागलं पावसामुळे. आणि त्याच्यामुळे आपल्याला लग्नाला पण जाता आलं नाही. तर लग्नाचा प्लॅन आता कॅन्सल केला आहे, कारण 3-4 वाजता पोहोचायचं होतं आणि मला इकडं घरी यायला 3-4 वाजले. तर तेवढ्यात आत्ता घरी आलं आणि तेवढ्यात पार्कचा फोन आला की बाबा संध्याकाळी सोमच्या हॉटेलवर जायचं आहे. तर संध्याकाळी म्हणजे रात्र होईल आता आम्हाला. तर डायरेक्ट आता रात्री सोमच्या हॉटेलवर भेटूया. तर चला. तर आता आपण निघालोय सोमच्या हॉटेलवरती. सगळे मित्रमंडळी आले. पमे आलाय इकडं, लोट्या इकडं पारते. तर आता डायरेक्ट आपण हॉटेलवर जाणार. तिकडं
तिकडं काय नियोजन केलंय सोमनाथ ते बघणार. आणि रात्रीचे वाजले 1:30. आपल्याला जायला खूप उशीर झालाय. तरी भाऊ पार्थ भाऊंनी गाडी काढली. बघा आता पोचलोय आम्ही. दाखवतो तुम्हाला पुढचं. तर काहीच फायनली पोचलोय आपण राधेय रिसॉर्ट ॲग्रो पार्क. डॉगेस भाई तिथं. सोमार रे उघडस रातशेड बघा. राज हा गुड झोपला देऊ. तर गायच आता रात्रीचे 2 वाजलेत आणि सगळे इथं झोपलेत. आता अथर्व शेठ पण झोपलेत. उद्या आपण जाणार आहे कुठेतरी. सोमशेठनं नियोजन घेतलंय. तुम्हाला उद्या हॉटेल पण दाखवेन त्याची. सगळं एरिया वगैरे सगळं एकदम दाखवेन. आत्ता झोपतो, उद्या सकाळी उठतो तुम्हाला सगळं दाखवतो. झोपतो दादा. तर गुड मॉर्निंग आहे. सगळे उठलेत आणि सोमन आपल्याला नाश्ता पण आणून दिलाय. तुझा घोरा आवाज आहे. काय रे गावातील माझ्या होऊया आता आणि भेटूया डायरेक्ट बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो थोडासा. असं पण गेला रात्रीच दाखवलंय. तर मित्रांनो आता नाश्ता पण केलाय. आता तुम्हाला हॉटेल दाखवतो. ह्याचं इकडे सगळे कॉटेज आहेत. मोठं हॉटेल आहे. इकडं आलो वाटत मला मेढ्याला आलं. बोल की बॅगेत बिगेत असेल. इकडं फॅमिली सेक्शन दिसतंय. फणस लागलाय चांगलाच. फणस आहे, आंब्याचे झाड आहेत. हा पुढे जाऊन इकडं काय बड्डे वगैरे असेल तर इकडं असं कॉमन आहे बघा. हे पार्टी बिर्टीसाठी. रूम्स पण एकदम अशा आहेत बघा, स्वच्छ सुंदर. इथे पण तसंच वाटलेलं. एकदम किती एकदम काय म्हणत रे. वरचं आता झालं. आता खाली इथं बघा स्विमिंग पूल आहे. मेंटेन आहे सगळं हॉटेल एकदम चकाचक. तर भेटूया आता जरा पुढे जाऊया अजून पुढं. तर मित्रांनो आता जातो इथनं. आता कुठं जातोय कसं जातोय बघूया, काय नियोजन होतंय. एकदम म्हणजे हे माहिती आहे का, गावाकडचं कसं असतं वातावरण, तसं वातावरण आहे सगळं. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण एकदा विजिट करा. महाबळेश्वरला जाताना मेढ्याच्या पुढे वाटबे गावात राधेय ॲग्रो रिसॉर्ट विजिट करा एकदा सोमभाऊंना. चला तर मग आता. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे घरी. पार्थनं सोडलं आता आम्हाला. ॲक्च्युली विषय झाला, सोमनं नियोजन ठरवलेलं कुठेतरी, म्हणजे तो हॉटेलला नेणार होता महाबळेश्वरमधलं कुठलं तरी. तर मला नेमकं शूट आलं अर्जंट आणि नागठाण्याला जायचं शूटला. तर मी पार्थला म्हणलं की मला आधी घरी सोड,
तुमचं तुम्ही काय एन्जॉय करा. तर मी आता आलो आहे घरी. इथनं आता आबायला घेणार आणि आबायला घेऊन डायरेक्ट नागठाण्याला सुटलं जाणार. तर चला मग भेटूया. तर आता आपलं आवरून झालं आहे आणि आबायला पण आपण घेतलं आहे. आता आबाईला घेऊन आपण डायरेक्ट नागठाण्याला डायरेक्ट जायचं आहे. मला काय लोकेशन काय बघायचे घेऊन शूट करूया आपण. तुम्हाला दाखवलं शूटमध्ये काय काय. तर आता आम्ही लोकेशनवर पोचलो आहे. अजून म्हणजे तयारी नाही झाली त्यांची. तोपर्यंत थांबलो जरा. गावाकडे आणि सगळं आबाई भाऊ पण थांबलेत. फणस दिसत आहेत का? तर आता बघू जरा थोड्या वेळानं शूटला चालू होईल. तुमच्यावरून झालं की मग शूट पण करूया आणि झालं की तुमच्याशी भेटूच आपण. तर काहीच फायनली शूट कंप्लीट झालं आहे. बघू शकता तुम्ही मागणं. थांबा तुम्हाला दाखवतो झूम करून. वरात येते. आमचे 2 मेंबर आहेत. आता जेवणार. जेवण झालं की डायरेक्ट सातारा. तर मित्रांनो आता आबाईला सोडले आपण आणि तुम्हाला एक नवीन मेंबर दाखवतो. माझा त्याला तुम्ही पाहू. काय कर आहे तुझं नाव सांग. नीट सांग. नीट सांग. विवान तन्मय अवसर. सबस्क्राईब करा. लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. लाईक करा. किती तो लाईक करा. लाईक किती त्यांना. तर भावांनो आपण पोचलो आता घरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.